नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी तुम्ही तयारी करत आहात आणि मी तुमच्याकडून 50 प्रश्नांची रॅपिड रिव्हिजन टेस्ट घेत आहे. तर पहिला प्रश्न पाहूया आपण. पॉक्सो ऍक्ट 2012 मधील सेक्शन 19 कशाशी संबंधित आहे? स्पेशल कोर्ट, रिपोर्टिंग ऑफ ऑफेन्सेस, पनिशमेंट फॉर सेक्शुअल असॉल्ट, प्रिझम्पशन ऑफ गिल्ट. कशाशी संबंधित आहे? पॉक्सो ऍक्ट 2012 मधील मला पेन घेऊ द्या एक मिनिट. 2012 मधील हा कायदा आहे आणि 19 कशाशी संबंधित आहे? बोला लवकर चला. बी आपलं योग्य उत्तर आहे. 19 काय आहे? रिपोर्टिंग ऑफ ऑफेन्स. खालीलपैकी कोणता सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे? रॅम, कॅचे, SSD, रजिस्टर. मी आज थोडे अवघड प्रश्न घेतलेले आहे. कोणता आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस? तर ते आहे काय आहे? SSD. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243G नुसार पंचायतींना कोणत्या विषयांशी संबंधित अधिकार दिले जाऊ शकतात? काय प्रश्न आहे? कलम 243G नुसार पंचायतींना कोणत्या विषयांशी संबंधित अधिकार दिले जाऊ शकतात? परराष्ट्र व्यवहार, आर्थिक धोरण, आर्थिक विकास व सामाजिक न्यायासाठी योजना की संरक्षण? परराष्ट्र व्यवहार, आर्थिक धोरण असे एवढे महत्वाचे दिले जाऊ शकतात का? तर नाही. संरक्षणासारखा महत्वाचा घटक दिला जाऊ शकतो का पंचायतीकडे? नाही. तर मग काय असेल उत्तर? सी. आर्थिक विकास व सामाजिक न्यायासाठी योजना कलम 243G नुसार पंचायतींना दिलेला आहे अधिकार. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 मधील सेक्शन 4 कशाशी संबंधित आहे? सेक्शन 4 कशाचं विचारलेलं आहे? ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015. चाइल्ड वेलफेअर कमिटी, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड, अडॉप्शन रेग्युलेशन्स की स्पेशल पोलीस युनिट? कशाशी संबंधित आहे? सेक्शन 4 तर ते आहे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाविषयी आहे. अमृत सरोवर अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? अमृत सरोवर शहरी वाहतूक, जलसंधारण व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, महिला रोजगार की वनसंवर्धन? अमृत सरोवर अभियानाचा मुख्य उद्देश आहे जलसंधारण करणे व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे. संगणकातील BIOS सामान्यत कुठे साठवले जाते? रॅम, फर्मवेअर, नॉन व्होलेटाइल मेमरी, कॅचे ओनली की हार्ड डिस्क ओनली? तर ऑप्शन बी आपला योग्य उत्तर आहे. BIOS कुठे साठवलं जातं? तर फर्मवेअर किंवा नॉन व्होलेटाइल मेमरी मध्ये साठवलं जातं. आणि ह्या BIOS चा तुम्ही मला लॉंग फॉर्म सांगणार आहे. तुम्ही फार कमी प्रश्नांची उत्तरं देत आहात. हे तुमचं चांगलं लक्षण नाहीये. तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे आणि पोस्ट मिळवायची आहे. तेच पोस्ट मिळवतात जे कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहतात किंवा जे सतत प्रश्नांची तयारी करतात, उत्तर देतात. त्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. पॉश ऍक्ट 2013 मधील सेक्शन 4 कशाशी संबंधित आहे? पॉश ऍक्टचा सेक्शन 4 इंटरनल कमिटीची स्थापना, कंप्लेंट दाखल करणे, अपील करणे की पेनल्टी? काय आहे सेक्शन 4? पॉश ऍक्टचा सेक्शन 4 सांगतो इंटरनल कमिटीची स्थापना. किती मेंबर असायला हवे? 10 मेंबर किंवा 10 पेक्षा जास्त मेंबर असतील तर मालकाला सेक्शन 4 नुसार इंटरनल कमिटी स्थापन करावी लागते. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? गोदावरीची उपनदी नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न नीट आणि पूर्ण वाचायचा आहे. काय काय कधी कधी काय होतं, थोडक्यात साठी आपला प्रश्न हुकतो आणि मार्क पण हुकतात. काय ऑप्शन आहेत? प्रवरा, मंजिरा, भीमा की पूर्णा? कोणती आहे गोदावरीची उपनदी? सॉरी, उपनदी नाही. भीमा गोदावरीची उपनदी नाही. चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 मधील सेक्शन 3 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? सेक्शन 3 कशाशी संबंधित आहे? बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह रद्द करण्यायोग्य असणे, शिक्षा की विवाहाची नोंदणी? सेक्शन 4 सांगतो बालविवाह रद्द करण्यायोग्य असणे. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप हे शॉर्टकट मुख्यतः कशासाठी वापरले जाते? हे आहे टास्क मॅनेजर साठी वापरले जाते. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत
गर्भवती व स्तनदा महिलांना कोणत्या स्वरूपाचा लाभ देण्याची तरतूद आहे? केवळ मोफत शिक्षण दिलं जातं, पौष्टिक आहार व मातृत्व लाभ, केवळ निवास की केवळ विमा? काय दिलं जातं NFSA ऍक्ट द्वारे? तर पौष्टिक आहार व मातृत्व लाभ दिला जातो. मातृत्व लाभ कितीचा आहे? 6,000चा दिला जातो. भारतात काळी माती विशेषतः कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? चहा, कॉफी, ज्यूट की नारळ? काळी माती कापूस पिकवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. काळ्या मातीत पाणी धरून ठेवण्याची, पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे काळ्या मातीत कापूस जास्त पिकवला जातो. तर पॉक्सो ऍक्ट मधील सेक्शन 28 कशाशी संबंधित आहेत? स्पेशल कोडची स्थापना, FIR नोंदणी, मेडिकल एक्झामिनेशन की विक्टिम कॉम्पेन्सेशन? कशा संबंधित आहे सेक्शन 28 पॉस्को ऍक्ट मधील? तर स्पेशल कोर्ट स्थापनेची जी तरतूद आहे ती आहे सेक्शन 28 मध्ये. आजचे प्रश्न थोडे अवघड असणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमच्या अजून चांगल्या प्रकारे खोलवर तयारी करण्यासाठी थोडे अवघड प्रश्न पण घेणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे? लिनक्स, विंडोज, iOS, MS-DOS? ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. तर लिनक्स हे त्याचं उदाहरण आहे. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 कधीचा आहे? हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधला सेक्शन 3 कशाशी संबंधित आहे? हुंडा देणे किंवा घेणे यासाठी शिक्षा, हुंड्याची व्याख्या, हुंडा मागणे की विवाह नोंदणी? सेक्शन 3 काय सांगतो? हुंडा देणे किंवा घेणे हे अपराध आहे आणि त्यासाठी शिक्षा नोंदवली गेली आहे. मिशन वात्सल्य मध्ये खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? चाइल्ड प्रोटेक्शन सिस्टीम मजबूत करणे, कृषी उत्पादन वाढवणे, डिजिटल बँकिंग, ग्रामीण रस्ते? मिशन वात्सल्य कशा संबंधित आहे? तर चाइल्ड प्रोटेक्शन सिस्टीम मजबूत करणे यासाठी आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 मधील सेक्शन 12 अंतर्गत अर्ज कोण करू शकते? फक्त पोलीस अधिकारी, पीडित व्यक्ती किंवा प्रोटेक्शन ऑफिसर इत्यादी, फक्त न्यायाधीश, फक्त NGO? कोण करतं अर्ज? पीडित व्यक्ती किंवा प्रोटेक्शन ऑफिसर अर्ज करू शकतो. कॅच मेमरी किंवा कॅचे मेमरीचा मुख्य उद्देश काय असतो? कायमस्वरूपी डेटा साठवणे, CPU ला वारंवार लागणारा डेटा जलद उपलब्ध करून देणे, इंटरनेट जोडणे की प्रिंटिंग करणे? काय करतो कॅच मेमरी? CPU ला वारंवार लागणारा डेटा पटकन जलद उपलब्ध करून देण्याचं काम कॅच मेमरी करत असते. RTE ऍक्ट 2009 मधील सेक्शन 12(1)(c) विशेषतः कशाशी संबंधित आहे? सेक्शन 12(1) सबसेक्शन C कशाशी संबंधित आहे? शिक्षक प्रशिक्षण, काही खाजगी शाळांमध्ये दुर्बल व वंचित घटकांसाठी प्रवेश, मध्यान्ह भोजन की शाळा बंद करणे? कशासाठी आहे? तर काही खाजगी शाळांमध्ये दुर्बल आणि वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी हा सेक्शन आहे. महाराष्ट्रातील कळसुबाई हे काय आहे? नदी, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, धरण की अभयारण्य? हा प्रश्न एकदम सोपा आहे, तुम्हाला यायला पाहिजे. कळसुबाई काय आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. 2 नंबरचं कोणतं शिखर आहे? तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं, नक्की सांगायचं बरं का. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत स्पेशल कोर्ट स्थापन करण्याची कोणत्या सेक्शन मध्ये तरतूद आहे? स्पेशल कोर्ट स्थापनेची तरतूद कशात आहे? आपण मगाच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं, कोणता आहे? सेक्शन 28 मध्ये आपण स्पेशल कोर्ट स्थापन करू शकतो. PM पोषण योजनेचा पूर्वीचा प्रचलित संदर्भ कोणता? पोषण, मिड डे मील स्कीम, PM किसान, ICDS, PMMVY? सांगा लवकर. तर मिड डे मील स्कीम ह्या PM पोषणचा प्रचलित पूर्वीचा संदर्भ होता. यानुसारच आता मिड डे मील स्कीम वरून PM पोषण आता निघालेलं आहे. RTI ऍक्ट 2005 मधील सेक्शन 8 कशाशी संबंधित आहे? माहिती देण्याची पद्धत, माहिती उघड करण्यापासून सूट किंवा अपवाद, अपील ही आयोगाची स्थापना?
काय सांगतो सेक्शन 8 RTI ऍक्ट 2005 मधला, माहिती उघड करण्यापासून सूट किंवा अपवाद मानला जातो. खालीलपैकी व्होलाटाईल मेमरी कोणती आहे? परमनंट नसलेली, सॉरी हा बरोबर, परमनंट जी मेमरी नाही तिला व्होलाटाईल मेमरी म्हणतात. ती कोणती मेमरी आहे? रॅम ही आपली व्होलाटाईल मेमरी आहे. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 मधील चाइल्ड वेलफेअर कमिटीची तरतूद कोणत्या सेक्शन मध्ये आहे? सेक्शन 27, सेक्शन 30, सेक्शन 40 की सेक्शन 45? चाइल्ड वेलफेअर कमिटी कोणत्या सेक्शन मध्ये तरतूद आहे? ती तरतूद आहे सेक्शन 27 मध्ये. आपण ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 अंतर्गत चाइल्ड वेलफेअर कमिटीची स्थापना करू शकतो. भारतातील पश्चिम घाट कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगामध्ये मोडतात? फोल्ड माउंटेन, ब्लॉक माउंटेन, फॉल्टेड एस्कार्पमेंट म्हणजे पश्चिम किनारे उंच कडा असलेली प्राचीन पर्वतरांग की व्होल्कॅनो कोन? काय आहे उत्तर? सी बरोबर आहे. पश्चिम किनारी उंच कडा असलेली प्राचीन पर्वतरांग. आता पश्चिम वरून पश्चिम तुम्ही ओळखू शकता, पश्चिम किनारी उंच कडा असलेली प्राचीन पर्वतरांग. पॉश ऍक्ट अंतर्गत इंटरनल कमिटीकडे तक्रार साधारणपणे किती कालावधीत, किती दिवसाच्या कालावधीत करायची असते? इंटरनल कमिटी आहे तुमच्याकडे बरोबर, त्याकडे तक्रार करायची, किती कालावधीत करायची असते? 30 दिवसात, 3 महिन्यात, 6 महिन्यात की 1 वर्षात? तर आपण 30 दिवसात तक्रार करायची असते. सॉरी 3 दिवस नाही, 3 महिने. IP ऍड्रेसचा उपयोग कशासाठी होतो? मागचा प्रश्न लक्षात ठेवा, 3 महिन्यात आपण तक्रार करू शकतो. IP ऍड्रेसचा उपयोग कशासाठी होतो? संगणक नेटवर्क इंटरफेस ओळखण्यासाठी, फाईल कॉम्प्रेस करण्यासाठी, स्क्रीनची ब्राईटनेस वाढवण्यासाठी की व्हायरस काढण्यासाठी? IP ऍड्रेसचा उपयोग होतो संगणक किंवा नेटवर्क इंटरफेस ओळखण्यासाठी. चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 अंतर्गत चाइल्डची व्याख्या करताना मुलगा व मुलगी यांच्यासाठी अनुक्रमे किती वयोमर्यादा आहे? मुलगा व मुलगी, मी काय सांगितलंय प्रश्नामध्ये आधी पहा, मुलगा आधी आहे की मुलगी आधी? मुलगा आधी आहे म्हणल्यावर काय येणार? 21 वर्ष आधी येणार, आणि मुलगी नंतर आहे म्हणल्यावर 18 नंतर येणार. 21 व 18 हे वयोमर्यादा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कोणत्या 2 प्रमुख घटकांचा समावेश आहे? कोणते 2 घटक आहेत? नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि NUHM. रूरलचा R आणि अर्बनचा U हे 2 घटक आहेत. RTI ऍक्ट मधील सेक्शन 19 कशाशी संबंधित आहे? इन्फॉर्मेशन कमिशनची, अपील, पेनल्टी की एक्झम्पशन? तर RTI च्या ऍक्ट 19 अंतर्गत आपण काय करू शकतो? अपील करू शकतो, पुढच्या संस्थेकडे अपील केलं जातं. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? वेबकॅम, स्कॅनर, प्लॉटर की कीबोर्ड? तुम्ही मागचे लेक्चर पहा, जर ती पाहिले असतील तर हे तुम्हाला क्वेश्चन एकदम सोपे वाटणार आहेत. काय आहे आपला आउटपुट डिव्हाइस? जर आपण एखादी माहिती कम्प्युटरला देत असू तर ती झाली आपली इनपुट, आणि त्याच्यावर जो कम्प्युटर आपल्याला रिप्लाय करत असतो ते असतं आउटपुट. तर आउटपुट काय आहे आपलं? प्लॉटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. पॉक्सो ऍक्ट मध्ये बालकांचे वय किती पेक्षा कमी असल्यास ते चाइल्ड मानले जाते? किती? एकदम सोपा प्रश्न आहे, ऑप्शन सांगायची गरज नाही, लगेच तोंडपाठ पाहिजे. 18 वर्ष. काय काय असे प्रश्न असतात त्यांच्यासाठी प्रश्न बोलल्या बोलल्या तुम्हाला उत्तर आलं पाहिजे, ऑप्शनची गरजच नसायला पाहिजे. भारतातील नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? नर्मदा नदी, आता हा पण एकदम असाच प्रश्न आहे, तो विचारला ऑप्शन कडे न जाता आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. नर्मदा नदी कुठे जाणार आहे? ऑब्विसली अरबी समुद्रात जाणार आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मधील प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकार, सरकार, राज्य सरकार, सर्वोच्च न्यायालय की ग्रामपंचायत? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती कोण करतं? राज्य सरकार करत असतं. फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA म्हणतात त्याला, चा मुख्य उपयोग किंवा मुख्य फायदा काय? टू फॅक्टर ऑथेंटिकेशन इंटरनेटचा वेग वाढवणे, सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळवणे,
रॅम वाढवणे की फाईल साईज कमी करणे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे म्हणल्यावर 2 स्तराचं जाळं लावलेलं आहे सुरक्षेसाठी, त्यामुळे सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळवणे. खालील विधाने विचारात घ्या. पॉक्सो ऍक्ट मध्ये बालकांचे लिंग कोणतेही असू शकते. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत बालक म्हणजे 18 वर्षाखालील व्यक्ती होय. योग्य पर्याय निवडा. फक्त एक विधान बरोबर आहे पहिलं वालं, फक्त दुसरं विधान बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत की दोन्ही चुकीचे आहेत? काय वाटतं तुम्हाला? दोन्ही विधाने आपली बरोबर आहेत. पॉक्सो ऍक्ट मध्ये बालकांचे लिंग कोणतेही असू दे, त्याला आपण हे करणार नाही, भेदभाव करणार नाही की मुलगा आहे की मुलगी आहे, दोघांसाठी समान कायदा आहे, न्यूट्रल कायदा आहे. आणि बालक म्हणजे 18 वर्षाखालील व्यक्ती होय, त्याच्यामुळे दोन्ही वाक्य आपली बरोबर आहेत. पीएम मातृवंदना योजनामध्ये मातृत्वाशी संबंधित आर्थिक सहाय्य देण्यामागील प्रमुख उद्देश काय किंवा उद्देश कोणता? मातृत्वाच्या काळात अंशत उत्पन्न भरपाई किंवा आरोग्य पोषणास मदत, वृद्धापकाळात पेन्शन, शैक्षणिक कर्ज की घरकुल? आता मातृत्व आहे बरोबर, आर्थिक सहाय्य द्यायचे, मग वृद्धापकाळातली पेन्शन, शैक्षणिक कर्ज, घरकुल हे ऑप्शन चुकीचे ठरतात. आणि काय बरोबर आहे? मातृत्वाच्या काळात अंशत उत्पन्न किंवा भरपाई, आरोग्य पोषणास मदत व्हावी म्हणून आपल्याला आर्थिक सहाय्य दिलं जातं. कोणत्या योजनेअंतर्गत? पीएम मातृवंदना योजना. भारतीय राज्यघटनेतील कलम 40 मध्ये कशाचा उल्लेख आहे? ग्रामपंचायतीचे संघटन, समान वेतन, पर्यावरण संरक्षण की न्यायपालिका? कलम 40 कशाविषयी बोलतं? तर ग्रामपंचायतीचे संघटन याविषयी बोलतं. मालवेअर मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? व्हायरस, वॉर्म, ट्रोजन हे वरीलपैकी सर्व. मालवेअर मध्ये वरीलपैकी सर्वांचा समावेश होत असतो. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट मधील सेक्शन 4 कशाशी संबंधित आहे? हुंडा मागण्यासाठी शिक्षा, हुंडा घेण्यासाठी शिक्षा, विवाह रद्द करणे की हुंडा परत करणे? काय सांगतं सेक्शन 4? हुंडा मागितला तर तुम्हाला शिक्षा आहे. पोषण ट्रॅकरचा मुख्य उपयोग काय आहे? सगळ्यात सोपा, मी सगळ्या टेस्ट मध्ये हा प्रश्न घेतलेला आहे कारण मला असं वाटतं ह्यावर प्रश्न नक्की विचारला जाणार आहे. पोषण ट्रॅकर ही ऍप आहे आणि अंगणवाडी सेविका यात माहिती भरत असते. पोषण किती आहे, लाभार्थ्यांचं डिजिटल मॉनिटरिंग करून त्यात माहिती कोण भरतं? अंगणवाडी सेविका भरत असते. भारताच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान साधारणपणे कोणत्या क्षेत्राचे असते? कृषी, उद्योग, सेवा की खाणकाम? जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान द्यायचंय, मग कोणतं देणार क्षेत्र? तर ते सेवा क्षेत्रातून आपल्याला जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान जात असतं. HTTPS मध्ये यस कशाचे द्योतक आहे? म्हणजे यस चा काय अर्थ होतो? काय लॉंग फॉर्म आहे? किंवा यस चा अर्थ इथे काय होतो? सिस्टीम, सेक्युर, सर्व्हर की सॉफ्टवेअर? तर इथे उत्तर आहे सेक्युर. सेक्युर ह्या यस चा अर्थ होतो सेक्युर. आरटीआय ऍक्ट अंतर्गत माहिती देण्यास सामान्यतः किती दिवसांची मुदत असते? 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस की 60 दिवस? आरटीआय अंतर्गत कुणी माहिती मागवली तर त्याला किती दिवसात माहिती द्यावी लागते? त्याला 30 दिवसाच्या आत माहिती द्यावी लागते. 30 दिवसांची मुदत असते. खालीलपैकी कोणते मायक्रोन्यूट्रिएंट आहे? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, आयर्न की फॅट? मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे असे न्यूट्रिएंट्स ज्याला शरीराची कमी गरज असते. आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट कोणतं आहे? तर ते आहे आयर्न. र चा उच्चार करायचा नाही, आयरन म्हणायचं नाही, आयन असं म्हणायचं, आर सायलेंट असतं इथं. पॉक्सो ऍक्ट मधील सेक्शन 35 कशाशी संबंधित आहे? सेक्शन 35 चला सांगा. स्पेशल कोर्ट मध्ये प्रकरणांची चौकशी, पुराव्याबाबत कालमर्यादा याबाबत आहे. नोट्स काढताय ना तुम्ही? नक्की नोट्स काढा आणि मला सांगत चला की ताई मी नोट्स काढलेल्या आहेत. हे तर तुमचाच फायदा होणार आहे, माझा फायदा नाही काय होणार. मी फक्त तुम्हाला मदत करत आहे की कसे प्रश्न येतात, कशी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, त्याच्यामुळे अभ्यास करायचं काम तुमच्याकडे आहे. खालीलपैकी कोणता भारताचा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे?
कर भरणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, मतदान करणे, सरकारी नोकरी मिळवणे. कोणतं आपलं मूलभूत कर्तव्य आहे? कर भरणे मूलभूत कर्तव्य. असं शिफारस केली होती की कर भरणे हा मूलभूत अधिकार करा, पण ते ऐकलं नाही. तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. कंट्रोल प्लस झेड चा उपयोग काय होतो? रीडू करण्यासाठी, अंडू करण्यासाठी, झूम करण्यासाठी की सेव्ह करण्यासाठी? कंट्रोल प्लस झेड दाबले की काय होतं? अंडू होत असतं. खालील विधाने विचारात घ्या. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांसाठी विशेष पोषण विषयक तरतुदी आहेत. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडी मार्फत पोषण सेवा देण्याची तरतूद आहे. कोणती वाक्य बरोबर आहेत? दोन्ही वाक्य बरोबर आहेत. या कायद्याअंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांसाठी विशेष पोषण विषयक तरतूद आहे का? आहे. आणि या कायद्याअंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडी मार्फत पोषण सेवा देण्याची तरतूद आहे. तर दोन्ही वाक्य आपली बरोबर आहेत. तर आता शेवटचं स्लाइड आपलं लेक्चर संपलं आहे. तुमचे 50 प्रश्नांची रिव्हिजन पण झालेली आहे. तुम्ही मला नक्की कळवा तुमचा स्कोर किती आलेला आहे. थँक यू आणि तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.